भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आजचा आपला 15वा दिवस. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंद्र तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाध्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. काल आपण हिरण्याक्षाच्या वधाची गोष्ट ऐकली. हिरण्याक्षाचा वध होतो. खूप तुंबळ युद्ध झालेलं सविस्तर वर्णन भागवतात केलेलं आहे. आणि म्हणजे कित्येक वेळा देवाने त्याच्या युद्ध कौशल्याची प्रशंसा केली आहे, नीतिमत्तेची प्रशंसा केली आहे. कारण एकदा देवानी त्याला गदा मारली हनवटीवर आणि त्यांनी त्याच क्षणी ती जोरात प्रतिकार केला आणि ती गदा पडली खाली. तर तो अगदी इतक्या तावात हिरण्याक्ष असतो की भगवंताला मारायला, पण तो न मारता शांत उभारतो. कारण भगवान निशस्त्र असतात. त्यावेळी भगवंतानी त्याची खूप स्तुती केली आहे की तू निशस्त्र शत्रूवर हल्ला करत नाहीस, तुझी नैतिकता खूप श्रेष्ठ आहे असं ते बोललेले आहेत. अनेक दिवसांच्या युद्धानंतर एकदाच हिरण्याक्षाचा वध होतो आणि पुन्हा देवता लोक सर्वजण त्यांची भगवंताची स्तुती करतात. देव बाहेर आल्यावर आपलं शरीर झाडतात. म्हणजे तो जो कुठला वराह अवतार घेतलेला असतो, जसं वराह म्हणजे आपण रस्त्यावर डुकर करताना पाहतो, त्यांचं शरीर एक संपूर्ण शरीर असं थरथर थर करतात. आणि तसं केल्यावर त्यांचे रोम आणि काही शरीराचे केस जिथं पडतात ती बहिष्मती नगरी. वास्तविक मी काल म्हणलं की हिरण्यकश्यपूने त्याच्या हिरण्याक्षाच्या पत्नीला, आईला आपल्या एक खूप विस्तृत असा संदेश दिला किंवा त्यांना माहिती सांगितली किंवा श्रेष्ठ तत्वज्ञान सांगितलंय, जीव आल्यावर मरतोच वगैरे वगैरे. तर हे सगळं तत्वज्ञान आज येईल असं मला वाटलं होतं, पण आता एकदम त्यांनी स्वयंभू मनूचीच गोष्ट आलेली आहे. आणि ते माझ्या अंदाजाने ज्यावेळी भक्त प्रल्हादाचं चरित्र येईल त्यावेळेस ते येईल. ते मी काल आज घ्यायचं म्हटलं म्हणून मी सुरुवातीलाच त्याचा उल्लेख फक्त करत आहे. वास्तविक हे जय विजय किती श्रेष्ठ. म्हणजे तो तत्काळ हिरण्याक्ष आहे, तो वैकुंठ लोकी जातो. भगवंतानी सुदर्शन चक्रानेच मारलेला आहे त्याला. त्याचा जेव्हा विनाश होतो तेव्हा तो जातो. मग असं काय श्रेष्ठत्व असेल, किती श्रेष्ठत्व आहे. मग हे जे ऋषी सनक सनातन सनंदन ह्यांना क्रोध आवरला नाही का. भागवतकार म्हणतात शेवटी ज्ञान कसं आहे, ज्ञानाला एक तो शाप आहे क्रोधाचा. ज्ञानमार्गी कामवासनेतून सुटू शकतो, आपल्या वैचारिक भूमिकेतून वगैरे, पण त्याला क्रोध मात्र अनावर झाला की म्हणजे काही इलाज नाही तिथं चालत. त्यांनी तो जिंकायला हवा. सनत कुमारांनी मान्य केलंय की आम्हाला संताप आला, आम्ही वैकुंठात येऊन
रागवायला, क्रोध करायला नको होता आणि त्यांना शाप द्यायला नको होता असं भगवंतासमोर. तर देव म्हणतात, अरे तुमची तपस्या वगैरे आहे, देवांनी त्यांना त्या विषयापासून बगल दिली, पण वास्तविक क्रोध हा वाईट आणि त्यांच्या क्रोधाला बळी पडून जय विजयांना खाली मृत्यू लोकात हे अवतार घ्यावे लागले. याचं कुठंतरी चुकलंय. ज्या अर्थी ते जय विजय हे भगवंताचे भालदार चोपदार म्हणा किंवा सेवेकरी होते, द्वारपाल होते, त्या अर्थी त्यांची तशी काही ना काहीतरी प्रचंड योग्यता असेल ना, त्याशिवाय असं होणंच शक्य नाही. त्यांना ते पद मिळणं शक्य नाही. आणि म्हणजे जे वर्णन केलंय भागवतामध्ये की 7 दरवाजे उलटून 6 दरवाजे उलटून गेल्यावर 7व्या दरवाजाच्या मुखाशी हे 2 जण उभे होते, म्हणजे दारात द्वारपाल. मग ते 7 दरवाजे असे म्हणतात की प्रत्येक ठिकाणी आपल्याला आसन वगैरे हे जे 7 प्राणायामाचे जे हे सांगितलेले आहेत, त्या प्रत्येकाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की 7 पायऱ्या कोणत्या कोणत्या आहेत, त्या पायऱ्या ओलांडून गेल्यावर काय प्राप्त होत असतं. मग हे ते म्हणतायत की एकच मिनिट. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, कामानुज क्रोधाला कामाचा लहान भाऊ असं म्हटलं गेलंय. कारण तो कामानंतरच येतो, त्याचा मूळ प्रेरक संकल्प हा असतो. आणि ज्ञानी माणूस 6 दरवाजे ओलांडून जातो, पण त्याला जय विजय अडवतायत. म्हणजे हे 2-4 जण ज्ञानी आहेत म्हणून सांगितलंय. तर 7 पायऱ्या म्हणजे वैकुंठाची 7 दारं, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान आणि धारणा, त्या 7 पायऱ्या त्या सांगितल्या आहेत. आणि त्या 7 पायऱ्या ओलांडल्यावरच ब्रह्म साक्षात्कार होत असतो. ही योगाची 7 अंग वैकुंठात प्रवेश मिळवून देतात. योग वशिष्ठ मध्ये वशिष्ठ ऋषींनी पण याचा उल्लेख केला आणि त्याला त्यांनी साधकांसाठी ज्ञानाच्या 7 भूमिका असा शब्द वापरलाय. आणि त्यांची नावं ही वेगळी आहेत, त्याला अनुरूप आहेत. म्हणजे योग वशिष्ठाच्या ह्याच्यात त्यांनी दिलेली. ते म्हणतात, पहिली शुभेच्छा, विचारणा, तनुमानसी, 4थी सत्वापत्ती, 5वी असंतक्ती, 6वी पदार्थ भावना आणि 7वी तुर्यावस्था. की ध्यानाचा अर्थ असा आहे की एका अंगाचं चिंतन, म्हणजे शरीर आणि डोळे स्थिर ठेवणं हे आसन झालं. धारणेचा अर्थ सर्वांगाचे चिंतन आहे. आणि धारणेत अनेक सिद्धी विघ्न उत्पन्न करतात, पण त्या डावलून आपण आपल्या मनात एक पक्क ठेवायचं की ह्या सगळ्यांच्या पुढं आपल्याला जायचंय आणि आपण आपल्या म्हणजे फ्लो मध्ये राहायचंय. ह्याच्यासाठी मनाची धारणा फार उच्च असावी लागते आणि कुठंतरी ते भान ठेवावं लागतं. सावधानतेची याला अपेक्षा सांगितलेली आहे. सर्वांगाच्या चिंतनात सिद्धी प्रसिद्धी ह्या बाधा आणत असतात. आणि सिद्धी प्राप्त झाली की प्रसिद्धी होतच असते. सेवेत प्रमाद करणाऱ्यांना पतन होत असते. जसं जय विजय, जय म्हणजे त्यातल्या त्या देशातील प्रतिष्ठा आणि विजय म्हणजे सर्व काय म्हणतात विश्वातील प्रतिष्ठा असं सांगितलंय. खूप विस्तृत त्याच्यावर भागवतकार चिंतन करतायत की माणूस प्रतिष्ठेचा मोह सोडू शकत नाही. अनंतराव आठवले म्हणायचे की लोकेशणा, माणसाला इतकी लोक वरवर चढवतात की तुम्ही किती मोठे, तुम्ही किती हे. हो बाबा, आपण मनात जाणून असायचं हे आपली त्याची पाठ फिरली की आपल्याला 4 शिव्या देणार आहे, हे मनात जाणून असायचं. तरच तुम्ही तुमचा टिकाव लागू शकतो. त्याच्या शब्दाला भुलून आपण दुसऱ्या क्षणी आपल्याला महान ब्रह्मज्ञानी आणि कोणीतरी समजायला लागलो की तिथं घात होत असतो असं आप्पा आवर्जून म्हणायचे. मग हे जे दारेशणा, धनेशणा, लोकेशणा अशा त्यांचे माणसाला प्रचंड संपत्तीची हाव असते, स्त्रियांची हाव असते. अशा अनेक प्रत्येकाची ज्या ज्या ह्याला त्याला त्यांनी ईशणा असं लावून तो शब्द केलेला आहे. आणि त्याच्यावर हेच त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या क्षणी सावध पाहिजे, प्रसिद्धीचा मोह टाळला पाहिजे.
आणि तो जर टाळता येणं शक्य झालं तरच तुम्ही पुढच्या ब्रह्मपदापर्यंतच्या एक एक पुढच्या पायऱ्या चढू शकता. भक्ती, नामस्मरण हे सगळं उपासनांची हळूहळू माणूस जर स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात अडकून गेला तर त्यांची उपेक्षा करायला लागतो. त्याला वाटायला त्याच नामापेक्षा आपण मोठे आणि त्याचा पाय घसरतो, असं ते स्वच्छ भागवतकार सांगतायत. सनत कुमारांनी प्रभूच्या 7व्या दारापर्यंत म्हणजे जावं लागून माघारी परतावे लागले, पण त्यांचा क्रोध सात्विक होता. द्वारपाल भगवंताच्या दर्शनास बाधा उत्पन्न करत होते, पण तरी तो क्रोध आला हे मात्र डावलता येत नाही, तो म्हणलंच पाहिजे. ते ज्ञानाच्या मार्गात तो अहंकार त्यांना झाला. आणि नंतर आता हे फक्त ह्याचे उल्लेख केलेले आहेत. का सांगितलं तर भागवतकारांनी ज्या भागवतकारांनी त्याच्यावर चिंतन दिलंय, तर शेवटी अधिकार जय विजयांचा हा श्रेष्ठ असतोच हेही त्यांना मान्य होतं. म्हणूनच ते म्हणतात की त्यांना उशाप सहजपणे ते उशाप देतात. सॉरी. त्यानंतर आली आहे ती एकदम म्हणजे हिरण्याक्षाचा वध झाला ही कथा सोडून आलेली आहे ती महत्वाची, म्हणजे स्वयंभू मनूची कथा. स्वयंभू म्हणजे ब्रह्म, स्वतःच किंवा आपलं जे अस्तित्व आहे ते. आणि स्वयंभू मनू, मनू म्हणजे मनाच्या शक्ती किंवा मन, ज्याचे उत्स्फूर्त किंवा अस्तित्व, मनाचं अस्तित्व असं रूप. आणि त्याची शतरूपा ह्या प्रत्येक सिम्बॉलिक गोष्टीच आहेत असं अनेक ठिकाणी चिंतनात आलेलं आहे. शतरूपा म्हणजे मनाची रूप आपली शेकडो असतात, ती शतरूपा असं, म्हणजे तिचे सतत आणि बदलत असतं. ती त्याची पत्नी झाली आहे, शक्तीची रूप, ती शक्ती स्वरूपिणी असते, राणी किंवा स्त्री. तर ते शक्तीचे शेकडो रूप आहेत, म्हणून तिचं नाव शतरूपा. जी मूळ पहिली आपली, आपण माणूस त्यांच्यापासून झालो हे जे म्हणतात ते, त्यांना प्रिय व्रत आणि उत्तानपाद ही दोन अपत्य म्हणजे मुलं. प्रिय व्रत म्हणजे जे आवडेल तेच करायचं अशी वृत्ती असणारा, आणि दुसरा उत्तानपाद, ज्याने एक पाय त्याचा उचललेला, म्हणजे थोडक्यात एक लाथा झाडायची सवय असते ना अशा माणसाला, तसा पाय त्याचा कुठेही चित्रात उत्तानपादाचं चित्र, एक पाय खूप उंच ठेवलेला, एका पायावर उभा असलेला असा घेतलेला आहे. म्हणजे माणसाची ते एक वृत्तीच असते की जे नकोय ते झाडायचं. आणि पुन्हा त्याच्या दोन पत्न्या सांगितल्यात, सुरुची आणि सुनीती. रुची माणसाला जे गोड लागतंय तेच हवं असतं, म्हणून सुरुची ही कायम कोणत्याही मनाची हीच अवस्था असते की जे चांगलं वाटतंय, आपल्याला भावतंय तेच आवडतं, आणि तेच आवडती राणी असं म्हटलंय. आणि सुनीती, नीतिमान राहायचं, तिथं खूप तुमच्या मनाविरुद्ध वागावं लागतं. कितीही प्रतिकूलता असेल, प्रतिकूल वाटत असेल, ते अंततोगत्वा ते आपल्याच हिताचं असतं, पण त्या क्षणी माणसाला ते रुचत नसतं. म्हणून सुनीती जी आवडती राणी असा त्यांचा उल्लेख आहे. आणि मग या 3 कन्या, आकुती, प्रसूती आणि तिसरी देवहूती. मैत्रेय ऋषी जेव्हा ही नावं सांगतात त्यावेळेस विदुरजी म्हणतात, हे काय, ही कुठली नावं, अशी का नावं असती, म्हणजे याच्यातून काय साध्य होतं. तर तेव्हा मैत्रेय म्हणतात, मला वाटलंच होतं तू मला हा प्रश्न विचारशील. पण आकुती अत्यंत योग्य असे त्यांचे ते उल्लेख आहेत, त्यांची नावं आहेत. मग आकुती म्हणजे आकृती, आणि इच्छाशक्ती किंवा इच्छाशक्ती. प्रसूती म्हणजे निर्माण करण्याची शक्ती, नवनिर्मितीची ताकद. आणि देवहूती म्हणजे दिव्य लोकातून देवतांना आव्हान करायची शक्ती, त्यालाच मंत्रशक्ती असं सुद्धा म्हणतात. आणि आता जी गोष्ट आली आहे ती कर्दम ऋषींची. आणि देवहूती म्हणजे मनुराजाची धाकटी कन्या. त्यालाही एक काय म्हणतो आपण,
हे प्राप्त होत असं मला मिळाला. म्हणजे ज्याला आपण दृष्टांत म्हणतो तसा राजाला दृष्टांत होतो की तुझ्या मुलीसाठी योग्य म्हणजे उपवर मुलगी झालेली असते देवहूती, तिच्यासाठी ऋषी कर्दमांची मी योजना केली, तू त्यांना ते अर्पण कर. आणि इकडं समक्ष भगवान कर्दम ऋषींच्या प्रकटतात आणि त्यांना सांगतात की हे ऋषी, म्हणजे तू माझा अनन्य भक्त आहेस, पण सृष्टी निर्माण करण्याचं आता काम मोठं चालू आहे, त्याच्यात तुला तुझं योगदान द्यायचं आहे. परवाच्या दिवशी म्हणजे उद्याचा दिवस सोडून परवाच्या दिवशी असं स्वच्छ सांगितलेलं आहे की तुला भेटायला राजा स्वयंभू मनी आणि शतरूपा राणी आपल्या कन्येसह येतील. रूप यौवन शील गुण अशी संपन्न श्यामलोचना कन्या विवाह योग्य आहे, ती तुला पूर्ण अनुरूप आहे. तर ते तुला ती कन्या अर्पण करतील आणि तुला जी योग्य आहे अशी ती पत्नी आहे, तू तुझे वीर्य तिच्या गर्भात धारण करून त्याच्यापासून 9 कन्या निर्माण करशील आणि शेवटी मी तुझ्याच पोटी अंश रूपाने कपिल म्हणून जन्म घेईन आणि तू सर्व कर्म व्यवस्थित संसारिक कर्म पार करून नंतर सर्व कर्म मलाच अर्पण करशील आणि पुनश्च साधनेला निघून जाशील. हे सगळं वृत्तांत असं हे घडणार आहे असं देवांनी सांगितलेलं असलं तरी सुद्धा आपली बुद्धी शाबूत ठेवून कर्दम ऋषींनी ज्यावेळेस हे राणी वगैरे येतात त्यावेळेस त्यांची वधू परीक्षेचं इतकं वर्णन केलंय, म्हणजे जगातली पहिली वधू परीक्षा म्हणावी लागेल. ते येतात बसायला, ते सगळ्यांना आपण साधारणपणे आसन कुणी या बसा करतो तसं आसन, तर त्या काळातली पद्धत म्हणजे ते जी काही आश्रम असतो तो शेवटी त्या आश्रमात ते चटया द्यायच्या, त्या छोट्या 4-3च्या सगळ्या चटया राजाच्या राजघराण्यातली जी लोक आलेली असतात त्यांना देतात. तर सगळेजण ते आसन घेऊन त्याच्यावर बसतात. पण देवहूती मात्र की एक शास्त्र संमत नियम समजून की आपल्याला दिलेलं पतीने दिलेल्या आसनावर आपण कसं बसायचं म्हणून, पण त्याचं स्वीकारायचं नाही असंही करायचं नाही म्हणून ती कडेला बसते आणि त्याच्यावर फक्त हात ठेवते आणि आपण स्वीकारलंय असं दाखवते. तिच्या तेवढ्या कृतीमधून ती वधू मला पसंत आहे असं ते सांगतात आणि मग त्यांचा पुढे विवाह करून कन्या अर्पण करतात आणि भरपूर काय म्हणतात धन दौलत, म्हणजे तिथं आश्रमात त्याची गरज नसते पण राजकन्येला खूप 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 दान तिच्याबरोबर अर्पण करतात, ज्याला आपण हुंडा असा शब्द वापरतो, पण त्यांनी त्याच्यासाठी किती खूपच सांगितलेलं आहे काय काय दिलं. आणि मुळात त्यांच्या आश्रमाचं वर्णन इतकं सुंदर केलंय. तिथं झुंडीच्या झुंडी मतवाले पक्षी होते, भोवरे मंडळत होते, उन्मत्त मयूर होते, ते पिसारा फुलवून केकारो करत जोरात नाचत होते, कोकिळा कुहू कुहू आवाज करत होत्या आणि ते बिंदू सरोवरच्या पवित्र वृक्षवेलींनी घेरलेलं होतं. तऱ्हेतऱ्हेचे मृग आणि सारस पक्षी तिथं होते. तिथं जलकाग बत्तख असे पाण्यावर तरंगणारे पक्षी होते. हंस कुरर जलमृगासन चकवा चकोर असे मधुर स्वरात कलरव करणारे पक्षी होते. हरिण कोल्हे स्याही नीलगाय हत्ती लंगूर सिंह वानर मृग कस्तुरी मृग असे पशु पण त्या म्हणजे आश्रमाभोवती त्यांनी आश्रमाला घेरलेलं होतं.